चहा पण घालायची चहा पण शिकवायचं लावायचं करायचं. डबा उघडायच्या चमचा कुठे म्हणजे लोकांचा एक दोन तीन आणलं बेटा आणलं घालायचं कुठे आलं? बोट चमत तुझं जाऊ दे तुला आणलं थोडं पाणी घालायचं आता बरं फुलपात्र कुठं आहे पाणी घालायचं ना वर्धमान थोडं कमी पाणी उकळायचं उकळल्यानंतर एक फुलपत्र दूध काढायचं किती दूध पण घालायचं तर छान उकळवायला ठेवते. तर पप्पाने घालून दिले. ती घाण आहे आणू पाणी बाटलीत प्यायचं नाही. आज 10वीचा रिझल्ट होता तर किती टक्के पडली तूच सांग आता मी नाही सांगत. करेक्ट 73% करेक्ट पुढे काही पॉइंट वगैरे नाही 73% पडले मार्क. आज जवळजवळ सगळ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत. तिच्या सगळ्या मैत्रिणींना पण छान छान मार्क पडलेत. छान रिझल्ट लागलाय. अभिनंदन. तर राऊंडला आता वडापाव आले. आता दुसरं काय तनु म्हणजे वडापाव म्हणून असे आणलेत वडापाव सगळ्यांसाठी. अनु मात्र झोपली बर का. तिकट लावलंय. तिकट सगळ्यांनाच लावले. मिरच्या वडापाव तर झोपली. आलू आता उठल्यावर तिला द्यायचं. आणि तनुची मैत्रीण वाटेतच आम्हाला गाठ पडली. म्हणजे त्यांच्याकडेच चाललं होतं मोबाईल द्यायला. तर मग वाटेत गाठ पडली म्हणल्यावर तिथंच दिला त्यांचा मोबाईल होता आलेला दुरुस्तीला. तर तिथंच अभिनंदन पण केलं आणि मग आलो मग घरी. तर नाही तर टेरेसवर असं पाणी साठवले. पाणी काहीच जात नाही खाली. इथून पाणी जातंय ना खाली. आपलं इकडे खाली पाईप आहे पाणी जायला. तर असं पाणी साठवलंय सगळं इथं थंड राहण्यासाठी. आणि आता उठली झोपून आणि खायला लागली. हा पिशवी कसं प्लेट मध्ये द्यायचं नाही वेग अक्षा. आज पण जिरा राईसच तांदूळ घेतले धुवून कुकरला टाकायचं फोडणी. इकडं चालू आहे गहू दळायचं. तर मधूनच पीठ काढले मी. आणि बघा कणिक मळली. आणि यात भाजी आता काय करावं प्रश्न पडलाय. तर छोले झाले अख्खा मसूर झाला. तर याने मध्ये तर राजमा कर पण राजमाच नाहीये संपलाय. बघितलं घरात नाहीच आहे फ्रीज मध्ये. मग आता शेवभाजी करावं म्हटलं. त्यासाठी तयारी पण केली आहे. आता काय करायचं परवाच पनीर पण सारखं नाही आता खाऊ वाटत नाही आणखी. आणि आंबे आणलेले आहेत तर गोडामध्ये रस करायचा आहे. पाणी आणू अर्धाच वडापाव खाल्ले आणि अर्धा ठेवले तसाच. हा तर की नाही तर जिरा राईस साठी थोडं तूप टाकून
थोडं अजून तर तणूच करायला लागली. आणि हे बघा लसूण खोबरं केलं बारीक, ती दाखव ग शेवभाजीची तयारी. आणि इथं ना कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. तर शेवभाजीसाठी ना कोथिंबीर पण पाहिजे बरं का, पण नाहीच आता उन्हाळ्यामुळं काय. आणि ह्यानी पण आणली नाही, गेलो होतो तसं बाहेर पण आणलीच नाही. जिरा भात, जिरा राईस, जिरा भात. तर जिरा भात, तर जिरा भाताला जिरा जरा जादाच पाहिजे मला. आणि मिरची, तर काजू घालतात काय काय परत. राईस तांदूळ टाकलाय आता. तर जिरा राईस म्हणजे की नाही नैसर्गिक चुकीचा शब्द आहे तो खरं. होय काय का नाही सांग. काय काय झालं अक्षु, काय काय झालं. जिरा हा जिरा मराठीतूनच की, पण राईस इंग्लिश मधून. हा इंग्लिश मधून, हिंदीतून जिरा. जिऱ्याला जिरा म्हणतात ना हिंदीला. तर असू दे काय असेल ते. आपण आता नवीन नाव पाडलंय जिराला. तर आता लागेल थोडं पाणी नमक टाकायचं. हा आता भात तिकडं कुकरला होते तोपर्यंत शेव आणलेली नाहीये. पण शेवभाजीची एक गोष्ट अशी आहे की शेव जरी आणलेली नसली तरी आपण शेवभाजी करू शकतोय. का तर आपल्याला फोडणी सगळं टाकायचंय मसाले, आणि उकळी आली की बंद करायचंय. आणि आपल्याला डायरेक्ट जेवताना शेव टाकून खायचं असते. का तर आत्ताच टाकलं तर सगळं गिचकुळच होऊन जाते ना. त्यामुळे ती भाजी शेवना अंतच करायला पण येते. शेव टाकायचं तसंच खायचं. हा कधी पप्पा शेव आणतील तोपर्यंत भाजी मी करते. आता फोडणी वगैरे टाकते, नंतर चपात्या करते की काम नाही झालं अजून. अंड्याचा रस करायचा. काम कसं होईल. एवढं गरम व्हायला लागले बघ, इतकं गरम व्हायला लागलंय ना. तर आता शेवभाजी करूया कढईमध्ये, तोपर्यंत आपला भात तयार होतोय. टाके टाकला असं आधी मोहरी टाकते ग, आणि परत जिरं टाकते. टाक आता असं चुकीचं टाकत जाऊ नकोस. कांदा टोमॅटो आणि ही आता लसूण खोबऱ्याची ग्रेव्ही बारीक केलेला आहे. आता सगळं ना चांगलं तेलात परतून घ्यायचं. टाक आता धने पावडर, थोडीशीच टाक. मिक्स करा. मिक्सरचं भांडं विसरून थोडं आता पाणी टाकायचंय. मोठा कर द्यायचं. तर हे थोडंसं शिजलं की मग पाणी ओतायचं. तर मसाला आता भाजलाय, पाणी टाकूया. शेव आणायला उकळी होते पाण्याला चांगली, बंद करायचं. नंतर आनंद करा सांगितलंस नाही करायला लागलं व्हिडिओ. आता वरती चाललोय जेवायला. आज पाणी बिणी सगळं पोरीने एक 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 सगळं नेलंय जेवणाचं साहित्य. आता मी पाटली तेवढी घेऊन चालले. चपात्या केल्या, तेवढं घालून झाले. ग्लास नेलाय का अनुला? ग्लास लागतोय परत. हा
दम भरला. चला पोरीने सगळं आणलंय. लय दुर्गा तर यायला लागलाय. स्वयंपाक करून सगळं वरती आणलं. पोरीने तसं सगळं आणलं. मी फक्त पाण्याची बाटली घेऊन आली. तर हे बघा. तर त्यामध्ये दिसते आमची झाली छान. उकळी आली. पडलीचं नंतर आला बरं. आणि आमची अशी खाली शेवभाजीची. आणि आता शेव आणली होती विकत परत आंबे चपाती आणि जिरा राईस केला. वगैरे वाढून घेतलेला. आज मस्त आणि हवा पण एवढी छान तिकडे बरं वाटायला लागलं त्यामुळे. तेलवरती पण पाणी टाकलं होतं त्यामुळे ते पण थंड पडलं. आणि बऱ्याच कुठं बऱ्याच नाहीच होतं. पहिल्यांदा पाणी वरती जेवायला. त्यामुळे आम्ही चकली पण या जेवायला तर छान असतं जेवण आम्ही एन्जॉय करतो. आता मार्क 10वीचे छान पडले रिझल्ट. तर त्यानिमित्त म्हणलं चला काय तर सेलिब्रेशन तर आम्ही आज वरती येऊन असं जेवण. थोडंसं ताप होतंय वरती. सगळं कसं म्हणजे सगळं एक एक वस्तू सगळं अगदी आणावं लागते. पाणी म्हणा ताटं वाट्या सगळंच घेऊन यायचं. थोडं नको वाटते पण असू दे म्हटलं कधी तर. आणि वारं पण आज आहे. मेन म्हणजे वारं आहे ना. हा वारं नसलं की नाही तर मच्छर इतके चावतात ना. वारं असल्यामुळं काय प्रश्न नाही. ती खडशी आणली होती ना. चांगलं झालंय का तर शेवभाजीचा रिझल्ट छान झाला. म्हणजे झालीच असणार. आता यांनी सांगितलं करतो आम्ही शेव. माणूस तर पाणीच प्यायचं चालू असतं. बऱ्याच दिवसांनी केली आज शेवभाजी. जेवण झाली. सगळं साहित्य नेलंय. आणि ना थोड्या वेळ बसलो. जेवण झाल्यानंतर तिथल्या तिथं जरा फिरलो. तर पाणी वगैरे होतं ना टेरेसवर. थंड एकदम पडलं होतं. थोडा वेळ फिरलो आणि आता सगळं खाली नेऊन ठेवलंय. पसारा अजून भांडे वगैरे घासायचे. आणूच चालले तर लोळायचं. तिला चावायला पाठीला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. आणि ज्यांना ज्यांना छान छान मार्क पडल्या त्यांचे अभिनंदन पुन्हा एकदा.